बापू नका काय बोन्या 5 मिनिटात तू मला हवावरून येतो अजून तू येतोय अरे चालून चालून पायाचा तुकडा पडायची वेळ आली कधी तू मला त्या नाताच्या शेतात घेऊन जाणार सायकलवर हा कुठं होता इतके वेळ तू अरे बापू हवा तर एका मिनिटात भरून झाली बघ पण वाटत एक पाखरू भेटलं बसलं टपकं टाकत झालं तर झालं जमलं तर जमलं त्यामुळे उशीर झाला बाकी काय ना पाखराव टप्पी तुझ्या बायला तुझ्या हा कधीपासून धंदा चालू केला पाखराव काय दगडी मारत होता काय तू हा काय बापू पाखरू म्हणजे तुला काय खरं पाखरू वाटलंय काय म्हणे तू पाखरू म्हणजे पाखरूच वाटणार मला काय बैल वाटणार वय अरे बापू ती गावातली वैशी नाही का वैशी हा ती वैशी का गोदाबाईची लेख तीच ना लगा बापू तुला तर गावातल्या सगळ्या पुरुषांची आईची नाव माहिती आहे ती काय भानगड आहे काय माझा विषय सोड तो माझा विषय लय खोल आहे तुझं पुढं काय झालं ते सांग माझं काय होणार आहे बापू पुढं ती वैशी चालली होती घरी बसलो थोडं बघत तिच्याकडं म्हणलं झालं तर झालं काम तेवढंच आणि तू बी काय माझ्या लग्नाचं बघा ना म्हणलं आता मलाच काय तर स्वतः करावं लागणार हा मला इथं ताटकडे ठेवले तू बस गावाच्या पुरी बघ कधी आपण त्या नाताच्या तिथं जमिनीचं पाणी बघायला जायचं हा चल चल जाऊ आपण बरं चल चल बाटलं अरे मोन्या हे बसायचं कुठं आहे रा हा माझी बिन वास्ताराची झाली असती ना आता अरे बापू ते खराब झालं म्हणून ठेवले काढून घरी बर बस पुढं बस मग पुढं पुढं म्हणजे इथं नळी बस अरे नळी आता बसणार वय मी येणार आहे का जाऊ मी तिकडे नाही नाताचं. येतो चल बस चल बाबा चल सम्या पानाड्या पाड होता अजून पानाडे येतोय काय चाललंय काय समजा ना या सम्याचं ते पानाड्याचं काय दम लागला इथं गाम निघालं ही दोघं म्हणून तो बाप्पू काय करतो इकडं अरे पानाड्याचा टायमिंग झालाय ही दोघं इकडं ए मोन्या काय करता इकडे इकडे कशाला आल्यात काय नाही तर बघतो बापू हा तुला खरंच येईल ना ते काम अरे येतंय काम सगळं मला येते तू काळजी नको करू तिथे पाणीच लावणार आहे चल 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 काय रे मोन्या बाप्पू चांगला दोतार बितार निघाला कुठे वाऱ्याला निघाला का काय कसली वाढीन कसलं काय तर मी मिस्त्रीला माग झालेलो आहे मग नवीन कपडे बिपडे घातले म्हणलं का बायकोनी बिकून हाकलून दिला का काय तुला ती कशाला हाकलून देते मी तुझ्याकडेच आलो होतो माझ्याकडं हा. माझ्याकडे असेल आला होता हॅलो बापू ही काय भानगड आता ज्याच्याकडे आपण आलोय तीच म्हणतोय कशाला आला काय काम तेच बघ ना बरं तुला समीने काल फोन केलता का हा केलता सम्याने मला फोन हा मग हा काय म्हणला समय म्हणला मला पानाडे पाठवतो मी त्याचीच वाट बघतोय का किती वेळ झालं अरे मग हा कोण आहे अरे का गावाला चुना लावला तर मला चुना लावायला आला का काय अरे बाबा तसं नाही कामासाठी चालू मी आपल्याला 4-5 विद्या येतात पाणी बघायच्या मोने अरे सांग ना तू हाय ह्याला 4-5 त्या जमते ते दिल तुमचं पाणी बघून आता सम्याने बी एवढं सांगितले म्हणले होऊन जात असेल काम हा. आता आपल्याला गरज आहे गावातला माणूस आहे टाकू करून बघा पाणी नाही सापडलं ना तर मग बघ अरे पाणी बिरी तुला पाणी सापडून देणार ही जी कपडे आहेत ना आजोबाची पंजोबांची कपडे आहेत ही कपडे घातली ना ही मला तो एक आशीर्वाद आहे मी जिथं पाय ठेवीन तिथं पाणी काढत असतो बघा मला विश्वास नाही मला पाणी निघालं पाहिजे अरे तुला पाणी काढूनच दाखवणार आपण तू बघत राहा नाता नको बघा tension घेऊ. मोन्या मी आहे ना करून देते बापू का हा, फक्त पॉईंट याचा कुठं आहे शब्द ते आहे. आपल्याला कळेलच हे बघ शोध इकडं इथं शोध हे आपलंच आहे अख्खं कोरडं पडलेलं आहे मला हा. पाणी पाहिजे तर तू कुठं बी शोधून दे बापू देतो आता तुम्ही लागा कामाला तू आता बघ पाणी देतो तुला तू ठीक आता आहे, हिरवगारच चला, करतो चल चला चला कुठं शोधताय शोध आता कसं शोधताय बाप्पू हे बघ शोध आता पाणी तुला काय असेल ते कर चालू कर तुझं दाखव मला पाणी कुठे आहे इथं बघायचं आहे पाणी हा मोन्या बघ झोपला काय नाही ती टेक्निक आहे पाणी बघायचं असली असं ना तर बघू बघायचं आता ओ आपल्याला श्री काय. गणेशाय नमः मारा ओम बोलून मला केशवाय पाणी नमः माधवाय नमः काय करतोय मी पाण्याची दिशा बघतोय हो कोणीकडे पाणी असेल ते बघू आपण आता काय होतं पाणी भेटलं बाया भेटतंय पलीकडूनच्या शेतात जाईल आपल्या शेतात पाणी हो शोधायचं तिथलं माघार फिरा त्यांचं शेत तिकडं नाही मोन्या पाणी दाखवेल ना बाप्पू दाखवतोय हो तुम्ही ठेवा विश्वास होता बघ नाही तर माझ्या शेतात सोडून दुसऱ्या शेतात पाणी दाखवी नाही नाही.
पडलं अरे गावलं पाणी गावलं इथं. इथं पाणी हा इथं पाणी गावलं. हिथच का हा इथं नाता इथं पाणी आहे का पाणी इथं हा. इथं पाणी हा इथं पाणी आहे. अरे भल पडून पाडला आणि पाणी पाणी म्हणतोय सोय अरे या जमिनीखाली इतकं मुबलक प्रमाणात पाणी आहे ना तर त्याचा हिसका नारळ पडला त्याच्यामुळे मी खाली पडलेलो आहे. इतकं पाणी इथे माहितीये का. नारळामुळे नारळाचा हिसका त्याला बसला त्यामुळे तू पडला बरोबर. या नारळाचे काय नको सांगू हे काय काहीतरी खोटं वाटतंय हे नको काय सांगू हे कसली विद्या आहे तुझी अरे राजा तुला या विद्येची खोटं वाटतंय का तुला. चल तुला दुसऱ्या विद्याने मी पाणी दाखवतो. दाखव दुसरी मला, पण इथंच idea आहे दाखव, आपल्याकडे. मला हिथंच दाखव हा चल दाखवतो. चला बोला चल अरे असेल बाबा हे खरं नाही तर काय 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 रे रे आता इथं काय काय सांगायचे कधी आला तू आणि हे का बापू धोतर बितर घालून काय करतोय हा? अरे ना मोन्या काय मोन्या पण इथं आहे. सांगायचे काय करतोय याचं काय याला करताय माहिती तिघं मिळून हा याची गोष्ट तुला नंतर सांगतो हे काहीतरी करा आलाय तुला सांगतो जरा 2 मिनिटं थांब जरा बघू दे गेला जरा हे काय ही लिंबू विद्या आहे. तुला पाणी पाहिजे ना आता कोणा वावळतो बाकी चौकशी नको करू. मी आता ते पाणी पाहतो. तुला पाणी पाहिजे ना शांत बस जरा. ये माझ्या मागू. आता करते व्यवस्थित ती पाणी काढून दिलं म्हणजे बस ना पाणी नाही होय, मग तू आणि मग मी हा काय लिंबाचा नवीन प्रकार अरे ना आता ह्याचं काय आहे, जिथं पाणी आहे ना हा. तिथं लिंबू घरा फिरतो. हा फिरते का बघ ना आता. फिर ना की पण लिंबू अरे दम धर की जरा. कसं रे फिरा नाही स्वतःच नाहीये आता माझं डोकं नका फिरू फिर थांबा. बापू हा फिरव बाबा आता काय तर कर तर फिरतय काय झालं लिंबाला फिरायला थांब. मला पण तोच प्रश्न पडलाय लिंबू का फिरायला बरं हे? बापू फिरव बाबा नाही तर आता काय खरं नाही अरे हे लिंबू आहे ना जरा जास्त पिकल्यासारखं वाटतंय मला. हा? त्याच्यामुळं काय फिरायला वाटतंय तसंच वाटतंय मला हे. काय पण काय सांगतो आता लिंबू कधी पिकतो का ए चढ रे, खोटे काहीतरी घेऊन आलाय काय अरे नाही करतोय? पाणी हितच आहे. पण ते काय लिंबू पिकलेलं आहे ना त्याच्यामुळे ते फिरायला झालेलं आहे ना आता. पाणी हितच आहे. पिकल्यामुळं फिरणा हा म्हणे काय नवीन गंडवायची कामं चालल्यात काय बापू दुसरं काय असेल तर ती विद्या बघा हे राहू द्या चला आता विश्वास नाही म्हणल्यावर काय करणार तिसरी एक विद्या आपल्याकडे ती दाखवतो तुम्हाला. चला तिथं तुम्हाला मान्यच करावं लागेल की इथं पाणी येते. चला बघा हा बापू मार नाही खायचं झालं काय ना? करू नको माहित आहे ना आता झाडाला चांगला बापू तो नारळ फेल झाला लिंबू फेल झालं आता दुसरी विद्या काय तुझी तुला पाणी लागल्याशी मतलब ना आता. तू पाणी जरा लागलंच टेन्शन नको. पाहिजे. तुला पाणी नाही लागल्याशी मतलब तुला पाणी लावूनच देतो. मला पाणी शोधून काढून दाखव. इकडे पाणी इकडे जरा काम. काय करतोय काय माहिती आता त्याला माहित अरे ना आता काय चाललंय अरे काय नाही बापूला पाणी बघाय बोलावलाय अरे बापू कधीपासून पाणी शोधायला लागलाय अरे मला कालच्या सम्याचा फोन झाला सम्या मला म्हणला की तुला पानाडी पाहिजे म्हणून आला मोन्या पण मला म्हणला की बापू पाणी शोधतोय म्हणून अरे बापू कधीपासून पानाळी झालाय तो तर म्हणतो मग इकडं आजोबा पण जाऊ बसले मग इकडं विद्या आहे म्हणून काय बोलतोय तो खोटं बोलतोय त्याचा बाप पाची टाकून माझ्या इथं टीव्ही बघायला यायचा 5 टाकून हा, मग तो तर मग मला काय खोटं बोलला का काय येड्यात काढायला लागला तो तुला आता नाही, थांब तर त्याचा एक लास्टचा चान्स देतो पाणी नाही सोडलं त्याला तिथंच गाडतो आता खाटा कांदून बघ त्याला बाबा येऊ दे थांब तर त्याचा आता लास्ट बस त्याला लास्टच चान्स बस येऊ दे बघू काय म्हणतो ते. होते त्याचं त्याला आल्यावर दाखवतो काय ते. बघू दे आता काय करतो ते आता काय भाकरी करायला बसणार आहे का आता थांब जरा तू थंड घे. तुला पाणी लागलं पाहिजे मतलब ना. मला नाही लागलं पाहिजे तिथं वावरात लागलं पाहिजे हा पाणी. आता शेतात पाणी होतं. ये इकडे. काय करायला तू बापू हा, मला पाणी. हे काय इथे ते चपल्या काढ. झाल्या बाबा ना काय आता चाललंय आता मी इथपर्यंत झाला. जिथं पाणी असेल तिथं आहे ना पाणी जिथं मी जाईन तिथं पाणी लागलं ना तिथं घरा फिरतो. बर अशी ती विद्या आहे. येतो मी.
हे राहू बा पाणी तर नाही लागलं तुलाच घरा घरा फिरवतो होता. हा, बघत राहतो. बरं, ठीक. मोन्या फिरतोय का रे? नाही रे अजून बापा. मोन्या फिरतोय का रे तवा? नाही नाही खरं नाही फिरत. तिच्या मायला आज एक पण विद्या कशी काम द्यायना. तवा फिरायला पाहिजे ना आता. काहीतरी नक्कीच ना गपलं झालेलं दिसते. पाहतोच मी. काय रे बापू हा. काय आलं तेव्हा फिरायला? अरे काय माझ्या विद्येचं काय फॉल्ट नाही. मला तर वाटतंय ना नक्की तव्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे काय ते पाण्याचं काही मला तव्यात जरा problem? जमलं. हा खरं तर प्रॉब्लेम आहे का? तव्यातच प्रॉब्लेम. माझ्या विद्येत वगैरे काही प्रॉब्लेम नाही. नारात प्रॉब्लेम लिंबूत प्रॉब्लेम तव्यात प्रॉब्लेम मला आता नक्की समजला प्रॉब्लेम कशात येतो. कशात आहे? तुला सांगतोस थांब तरी 1 मिनिट. मोन्या रामा पळ. रामा पकड द्या ना पकड. शेता आईला. थांब जरा. पकड अरे, द्या, खोटं पकड. बोलतो. थांब. अरे, थांब. पकड, तू पकड.